जिजाऊ जयंती आहे तर माझ्या स्कूलमध्ये स्पीच होतं ते मी तुम्हाला स्पीच काय आहे ते पुढे सांगतेस तर व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जिजाऊ जयंतीचं स्पीच वगैरे हवं असेल ते तुम्हाला नक्की युजफुल ठरेल. तुम्ही नसता तर नसते शिवराय, तुम्ही नसता तर नसते शिवराय, अनशंभू छावा तुमच्यामुळेच मिळाला आम्हाला स्वराज्याचा ठेवा, आम्हाला स्वराज्याचा ठेवा. नमस्कार, माझे नाव गाडे ईश्वरी नसाई, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. 12 जानेवारी म्हणजे जिजाऊ जयंती. सर्वात आधी मी जिजाऊंपुढे नतमस्तक होते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श राजमाता म्हणजे जिजाबाई भोसले यांना आपण जिजाऊ, माँसाहेब, राजमाता अशा विविध नावांनी संबोधतो. यांचा जन्म 12 जानेवारी रोजी बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे झाला. तिथीनुसार जिजाऊंचा जन्म पौष पौर्णिमेला झाला होता. जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध फार चीड होती. एकदा लहान असताना जिजाऊंनी शमशेर हातात घेतली. शमशेर म्हणजे युद्धकलेचे एक शस्त्र होय. ते हातात घेत असताना जिजाऊंचे बोट कापले. हे बघून त्यांचे वडील लखोजीराजे जाधव त्यांना विचारू लागले, जिजाऊ बोटास काय केले? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, मी शमशेर उचलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा माझे बोट कापले. हे ऐकून लखोजीराजे जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील त्यांना म्हणू लागले, ही काय चोलीपुरची फुकणी नाही की हातात घेतल्याने तुला लगेच जमेल. ही शमशेर आहे. ही चालवण्याचा अभ्यास आम्ही 5-5 वर्ष करतो तरीही कधी कधी आमच्याकडूनही वार चुकतो आणि कधी कधी आम्हालाही तो वार लागतो. हे ऐकून जिजाऊ त्यांना म्हणू लागल्या की माझ्या महाराष्ट्रातली मुलगी एक दिवस ही शमशेर चालवेलही आणि या शमशेरीने दुश्मनांची मात देखील करेल. हे ऐकून त्यांचे वडील लखोजीराजे जाधव यांना त्यांचा फार अभिमान वाटला. पुढे जिजाऊंचा विवाह त्यांनी शहाजीराजे यांच्याशी करून दिला. पुण्यातील शिवनेरी गडावर त्यांनी शोभांना जन्म दिला. लहानपणापासूनच त्यांनी शोभांवरती उत्तम संस्कार केले. महाभारत, रामायण यातील छोट्या छोट्या कथा सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवराय हे युद्धकला शिकले. शेवटी 17 जून 1674 रोजी जिजाऊंनी शेवटचा श्वास घेतला. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न केवळ बघितलेच नाही तर ते साक्षात पूर्ण देखील करून दाखवले. शेवटी जाता जाता एवढंच म्हणे की मराठा मातीत ज्याने केला गनिमी काबा, मराठा मातीत ज्याने केला गनिमी काबा, तोच होता जिजाऊंचा छावा, तोच होता जिजाऊंचा छावा. सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने, सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने. स्वराज्य निर्माण झाले तिच्याच आशीर्वादाने, स्वराज्य निर्माण झाले तिच्याच आशीर्वादाने. जिजाऊ जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.